महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणी इथे आज बंद ठेवण्यात येणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। तर आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। शिवाय पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचाही आरोप होतोय आणि आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली जाते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणी इथे आज बंद ठेवण्यात येणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। तर आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। शिवाय पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचाही आरोप होतोय आणि आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली जाते। महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणी इथे आज बंद ठेवण्यात येणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। तर आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। शिवाय पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचाही आरोप होतोय आणि आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली जाते। महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणी इथे आज बंद ठेवण्यात येणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। तर आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। शिवाय पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचाही आरोप होतोय आणि आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली जाते। महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणी इथे आज बंद ठेवण्यात येणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। तर आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। शिवाय पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचाही आरोप होतोय आणि आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली जाते। महिला डॉक्टरचं मूळ गाव वडवणी इथे आज बंद ठेवण्यात येणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बंद पुकारण्यात आलेला आहे। तर आपल्या मुलींना आत्महत्या नाही तर हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला। शिवाय पुरावे नष्ट करून आरोपी सरेंडर झाल्याचाही आरोप होतोय आणि आता या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली जाते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।